गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अखेर मडकीजाम येथील दारू दुकान परवानगीचा ठराव रद्द। दडपशाहीला विरोध करत पुन्हा घेतली विशेष ग्रामसभा। दारू दुकान बंद करणं असो की दुकानाला परवानगी देणे असो, महिलांचा विरोध होणारच हे निश्चित। मग महिलांवर दबाव तंत्र तयार करण्याचा प्रयत्न होतो, तसेच प्रशासनाला हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने दारू दुकानाला परवानगी मिळवण्यासाठी पांढरे बगळे एकत्र येताना आपण सर्वत्रच बघतो। परंतु अशा दडपशाहीला विरोध करण्यासाठी महिला जर एकजुटीने पुढे सरसावल्या तर पांढऱ्या बगळ्यांनाच नाही तर प्रशासनाला देखील महिलांसमोर गुडघे टेकावे लागते, याची प्रचिती दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम गावात दिसून आली आहे। 26 जानेवारी 2025 रोजी दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली। कायद्यातील तरतुदीनुसार दारू दुकानाच्या परवानगीसाठी या ग्रामसभेमध्ये अर्जाचे वाचन करावे लागते। यासाठी संबंधितांकडून ग्रामपंचायतीकडे अर्ज देखील आलेला होता, परंतु ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी असलेल्या ग्रामसेवकांना ग्रामसभेची प्रसिद्धी करताना अजेंड्यावरील प्रमुख विषयांमध्ये त्या विषयाची नोंद करणे महत्त्वाचे वाटले नाही। यात ग्रामसभेचे अध्यक्ष असलेल्या गावच्या सरपंचांना देखील याची माहिती दिली जात नाही, हे तर आणखी विशेष। गावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने शासनाने यासाठी कायदा तयार करून देखील या अर्जाच्या विषयाला ऐनवेळीच्या विषयांमध्ये टाकत ग्रामसभेत ऐनवेळी काढण्यात येतो हे विशेष। यासाठी ग्रामसेवकांवर दबाव तंत्र वापरण्यात आला। काही प्रबोधने आश्वासन मिळाली की त्यांना तो विषय महत्त्वाचा न वाटल्याने त्यांनी तो ऐनवेळी विषयात ठेवला, हा संशयाचा विषय ठरलाय। गावातील महिलांना अंधारात ठेवत परवानगी मिळवून देण्यामागचा उद्देश नेमका कोणता असेल, हा देखील चर्चेचा विषय ठरलाय। या सर्व प्रकारात ग्रामसेवकांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे। महिलांना अंधारात ठेवत नियमबाह्य पद्धतीने दारू दुकानाला परवानगी दिल्याच्या ठरावाच्या विरोधात गावातील महिला वर्ग एकवटत त्यांनी दिंडोरी पंचायत समितीवर आपला मोर्चा वळवलाय। संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना सदर सर्व प्रकार सांगत दारू दुकान परवानगीसाठी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करावी आणि या ग्रामसभेला तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे विनंती केली आहे। गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामसेवकांना सांगून विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले। दिलेल्या आदेशानुसार महिला ग्रामसभा आयोजित करण्यातही आली आहे, परंतु त्या ग्रामसभेला तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील हे आश्वासन मात्र हवेतच विरले। पुन्हा एकदा दारू दुकानावर व गावातील ठराविक पांढऱ्या बगळ्यांनी आपल्या ठरावाच्या बाजूने काही महिलांना तयार करत ग्रामसभेमध्ये पाठवले, तर काही महिलांवर दबाव तंत्राचा वापर सुरू केल्याची चर्चा आहे। परंतु कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। यावेळी महिलांना अंधारात ठेवून दारू दुकानासाठी दिलेल्या परवानगीचा ठराव रद्द करत गावात दारू दुकान होऊ नये या ठरावावर शिक्कामोर्तब केलाय। एकंदरीतच दबाव आणि प्रलोभनांना बळी न पडता महिला जर एकवटल्या तर या रणरागिणींसमोर प्रशासनासह सर्वांनाच गुडघे टेकावे लागते, याचे मूर्तिमंत उदाहरण मडकीजाम येथील महिलांनी दाखवून दिले। या महिलांचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जाते। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ। कुठलेही अवैध धंदे हे गावात किंवा गाव शिवारात नकोय, याचे परिणाम बऱ्याच महिलांना माहिती आहे आणि काय होतं कुटुंब उद्ध्वस्त होतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे। उदाहरण आपल्या डोळ्यासमोरही आहे। काही दिवसापूर्वी आपल्या गावात घटनाही घडलेली आहे त्यामुळे, आणि छोटी छोटी मुलं असताना महिलांना एवढा त्रास सहन करावा लागतोय, तर सगळ्या म्हणजे ज्यांचे कुटुंबातले पुरुष हे व्यक्ती नाहीये त्यांनी असं वाटू नका देऊ का मग आम्ही कशाला हे करू, नकार देऊ वगैरे। तर आपल्या बहिणींचाही विचार करा, सगळ्या आपल्या बहिणीच आहे आणि त्यांचाही विचार करून त्यांच्या कुटुंबाचा मुलाबाळांचा विचार करून हे जे काही अर्ज आलेला आहे त्या अर्जास नामंजुरी द्यावी ही सर्वांना विनंती आहे। आणि ग्रामपंचायतीकडे पण तो अधिकार आहे की जरी
झाला आहे तरी त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी तो नामंजूर करावा. तर त्यांनाही अशी विनंती की तुम्ही याच्यासाठी सपोर्ट करू नये आणि ह्या गोष्टीमध्ये कुठलीही राजकीय बाब आणू नये आणि राजकीय वातावरण निर्माण करू नये, कोणालाही दबाव आणू नये. ज्या कोणी महिला नकार देतात त्यांनाही कोणी दबाव टाकू नये किंवा त्यानंतर त्यांना त्रास देणे किंवा काही त्यांच्या कुटुंबाला पुरुषांना मला त्रास देणे ही बाब घडू नये एवढीच सर्वांना विनंती आहे. कृपया गाव शांत ठेवायचं असेल, अशांतता गावात पसरवायची नसेल तर आजची ही ग्रामसभा भरली आहे याचा जो अर्ज आलाय तो नामंजूर व्हावा ही सर्व महिलांना कळकळीची विनंती आहे. सगळ्या ज्या गरीब कुटुंबातल्या महिला आहेत त्या रोजानी कामाला जातात, दिवसभर काम करून येतात आणि संध्याकाळी त्यांना प्रचंड त्रास होतो दारूमुळे. बियर बार असो किंवा दारू असो, जे कोणी 100-150ची दारू आज पित आहे ते उद्या 300-400ची पितील. बियर बार परमिट रूम ह्या गोष्टीकडे वळाल्यावर ते 300-400ची पिऊ शकतात कारण ती दारूचे व्यसनच येते आणि तुमचं जर आज 100चं नुकसान होतंय कुटुंबाचं, उद्या ते 300चं होईल. तर हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? सर्वांनी हा ठराव नामंजूर करावा एवढीच माझी सगळ्या महिलांना कळकळी विनंती आहे. आणि तुमचं एक नामंजुरीचं मत आज खूप महत्वाचं असणार आहे आणि जे आज गावामध्ये पुरुषांचं वर्चस्व आहे ते तसंच आजही महिलांचं वर्चस्व होईल जर हा ठराव नामंजूर झाला. तुम्हाला जर गावात तुमचं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर आज हा ठराव नामंजूर झाला पाहिजे एवढीच माझी सगळी महिलांना हात जोडून विनंती आहे. मडकी जाम. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.